हे बच्चा पार्टी, कैसे हो आप लोग? आई होप आप बहुत बेहतरीन होंगे। बच्चा होना भी चाहिए। जल्दी जुड़ जाइए सारे बच्चे। वैसे मैंने लिंक भेज दिया है ग्रुप पे भी। ऐसा हो भी सकता है कि किसी किसी बच्चे को वो लिंक ना मिले, कुछ भी हो, जिस हिसाब से वो लेट ज्वाइन कर सके। लेकिन मैं फिर से बता दूं कि ये जो अपना सेशन रहेगा, ये आपको हर किसी को बाद में रिकॉर्डिंग भी इसकी मिल जाएगी। इसमें कोई ऐसा दोहराई नहीं रहेगा। ठीक है ना? तो देखो बच्चा, जैसे कि आज लाइट ना रहने की वजह से हम लोगों का क्लास कहीं ना कहीं प्रॉपर नहीं हो पाया, जिस हिसाब से होना चाहिए था। तो एनीवे, जो भी है उसको फालतू, वो जो बातें हो चुकी है वो पूरी पास्ट की बातें हो चुकी है। हम लोग ज्यादा भरोसा करते हैं वर्तमान पे, प्रेजेंट में जीने की कोशिश करते हैं, और अभी का ये पल बेहतरीन बनाने के लिए कुछ ना कुछ तो भी करने की जरूर कोशिश करते हैं, है ना? तो जैसे कि मैंने आज आप लोगों को बताया था कि आज हम लोग मराठी के बारे में थोड़ा सा डिस्कशन करने वाले थे, तो क्यों ना, अगर सपोज मराठी के बारे में डिस्कशन करने वाले थे, तो मराठी में ही बात किया जाए। तो चला शुरुआत करूंगा। स्टार्ट करने से पहले बस मैं बता दूं, मेरा नाम है राज। आज सभी का तहे दिल से वेलकम करना चाहूंगा मेरे इस यूट्यूब के परिवार में। एक गुजारिश करना चाहूंगा, कोई नए बच्चा या नए पेरेंट हमें अगर सपोज देख रहे होंगे, तो प्लीज चॅनल को लाईक, शेअर और सबस्क्राईब जरूर कीजिएगा। तर बघा, आज आपण डिस्कस करणार आहोत मराठी संदर्भात, की नेमकं मराठीमध्ये आपण कशा पद्धतीने डील केलं पाहिजे, काय काय महत्वाचे बारकावे असतात ज्यामध्ये मराठी सगळ्यात महत्वाचा हिस्सा आपला असतो, या सगळ्या गोष्टीवर आपण चर्चा करणार आहोत। ओके, तर बघा बाळांनो, जसं नवोदयच्या सिलेबस बद्दल सगळ्यांना माहिती आहे की तीन महत्वाचे घटक, तीन महत्वाचे टॉपिक वर कुठे ना कुठे नवोदय समिती तुम्हाला प्रश्न विचारत असते। त्यामधून सगळ्यात महत्वाचा तो म्हणजे गणित असतो, त्यानंतर मराठी, आणि त्यानंतर बाळांनो किती कोणतं, तर आपला बुद्धिमत्ता असते। ठीक आहे, तर सांगण्यामागचा माझा उद्देश तुम्हाला तेच होतं, जसं आता आपण मराठीबद्दल डिस्कस करतोय, तर मराठीमध्ये अक्षरशः तुम्हाला किती प्रश्न विचारले जातात, तर ते 20 प्रश्न तुम्हाला विचारले जाते। प्रत्येक प्रश्न, जसं तुम्हाला माहिती आहे, प्रत्येक प्रश्न बाळांनो, प्रत्येक एका प्रश्नाला तुमच्या 1.25 मार्क असते। ठीक आहे, 1.25, 1.25, त्याला 25 नाही म्हणता येणार। ठीक आहे, तर याला जर तुम्ही 20 प्रश्नांसोबत रिलेट केलं, तर 25 गुणासाठी भाषा, म्हणजे तुम्ही जे लँग्वेज सिलेक्ट केलं आहे नवोदयाच्या पेपरला देण्यासाठी, त्यामधून तुम्हाला प्रश्न विचारले जातील। इंग्लिश जर सिलेक्ट केलं तर इंग्लिश संदर्भात येतील, मराठी जर सिलेक्ट केला तर मराठी संदर्भात येतील। ज्या स्पेसिफिक लँग्वेजला डिपेंड करेल, ज्या ज्या जिल्ह्याच्या, ज्या ज्या राज्याच्या जे जे लोक मुलं फॉर्म भरतात, त्या त्या हिशोबाने त्या लोकांना भाषा सिलेक्ट करण्याची एक स्वतःकडून एक मुभा असते, असं विचार करू शकता तुम्ही। ठीक आहे, तर बघा बाळांनो, लक्षात ठेवण्याच्या खूप महत्वाच्या काही गोष्टी यामध्ये काय काय असतात, त्याबद्दल थोडस आपण विचार करूया। मराठी कुठे ना कुठे, मराठी भाषेमध्ये पण आजकाल नाही म्हणाल ना तुम्ही, मी गेल्या 2-3 वर्षापासून बघतोय डिफिकल्टी लेवल कुठे ना कुठे नवोदय समितीने वाढवलेला आहे। आधी काय व्हायचं की एक उतारा देऊन द्यायचे, आणि त्यानंतर उतार्यामध्ये त्या उताराच्या आधारावरच कुठे ना कुठे ते 5 प्रश्न बनवायचे, हे लक्षात घ्या। ठीक आहे, म्हणजे जर मी सांगेन ना तुम्हाला उतारे किती राहतात, तर तुम्हाला 4 उतारे देतात। ठीक आहे, प्रत्येक उतार्यामध्ये 5 प्रश्न असतात। ठीक आहे, प्रत्येक उताराच्या आधारावर। ठीक आहे, तर आधी काय, जसं मी तुम्हाला सांगितलं की एक उतारा द्यायचे, आणि त्याच उताराच्या आधारावर कुठे ना कुठे तुम्हाला 5 प्रश्न विचारले जायचे उताराच्याच आधारावर। ठीक आहे, पण आता 3-4 वर्ष, म्हणजे जे काही आता हे 3-4 वर्ष जसे झाले आहेत कोरोना काळानंतरच्या, खासकर त्या कुठे ना कुठे वर्षामध्ये नवोदय समितीने कुठे ना कुठे त्यांचं सिलेबस थोडस विचारण्याचा प्रश्न, थोडस डिफिकल्टी लेवल कुठे ना कुठे प्रत्येक विषयामध्ये, मराठी म्हणा, बुद्धिमत्ते म्हणा किंवा गणित म्हणा, यामध्ये कुठे ना कुठे चेंज केलाय, थोडासा कुठे ना कुठे टफनेस लेवल वाढवला आहे। तर मराठीमध्ये ते टफनेस लेवल वाढवू शकत नव्हते उतारा संदर्भात, कारण की उताराच्या आधारावर अगर सपोज तुम्हाला काही प्रश्न विचारायचे तर ते सोपं होतं। त्यांनी काय केलं, कुठे ना कुठे व्याकरणाची एक साथ घेतली। आता व्याकरण म्हणजे काय, तर व्याकरण इज नथिंग बट ग्रामेटिकल पार्ट, ग्रामर बारा। ठीक है, अब चाहे अगर आपने इंग्लिश ले लिया तो इंग्लिश ग्रामर के हिसाब से आपको सवाल पूछेगा, मराठी घेतला तर मराठीच्या हिशोबाने तुम्हाला प्रश्न ग्रामर विचारेल। ठीक आहे, व्याकरण, व्याकरण बस तोच बळा ग्रामर त्यालाच म्हणतात।
ठीक आहे. त्यालाच म्हणतात व्याकरण, ग्रामर. है ना? आता हे ग्रामर असंही नाही की तुम्हाला खूप भारी भरकन ग्रामर असतं. है ना? असा बस कुठे ना कुठे बेसिक नॉलेज ग्रामरचं तुम्हाला असायला पाहिजे. हा त्यांचा म्हणणं आहे, बाकी काही नाही. ठीक आहे. म्हणजे असं विचार करा, की प्रत्येक उत्तरामध्ये 5 प्रश्नांपैकी 2 प्रश्न कुठल्या नाही कुठल्या हालतमध्ये तुम्हाला या ग्रामरवर राहणार म्हणजे राहणारच. ग्रामरवर पक्का राहणार. असे 4ही उतारा मिळून तुम्हाला कमीत कमी 8 प्रश्न हा ग्रामॅटिकली विचारले जाऊ शकतात, हे लक्षात घ्या. त्यामध्ये तुम्हाला विरुद्धार्थी शब्द, समानार्थी शब्द, है ना? ह्या अशा प्रकारच्या गोष्टी तुम्हाला विचारल्या जाऊ शकतात. है ना? त्याच टॉपिकवर कुठे ना कुठे आपण येणाऱ्या आपल्या या प्रवासामध्ये, नवोदयच्या प्रवासामध्ये कुठे ना कुठे डिस्कस करणारच आहोत. दर शनिवारी जसं मी तुम्हाला सांगितलंय, आपला डिस्कशन हा मराठी बाबत होणार आहे. शुक्रवारी आपला डिस्कशन रिझनिंग बाबत होणार आहे आणि बाकीचे उरलेले जे 5ही दिवस असतात त्यामध्ये आपलं डिस्कशन कशामध्ये, तर गणितामध्ये होणार आहे. तर असंच कुठे ना कुठे जर आपल्याला आमच्यासोबत अभ्यास करायचा असेल तर आमच्यासोबत तुम्ही जोडू शकता. खाली जे नंबर फ्लॅश होतोय त्या नंबरवर कॉल करा आणि सगळे डिटेल मिळवा की आमच्यासोबत तुम्हाला कसं जोडायचं आहे. तर चला, आज व्याकरणाचा पहिला हिस्सा बघूया आपण. सगळ्यांचा फेवरेट टॉपिक. आज आपण थोडंसं त्याबद्दल डिस्कशन केलं असेल, तुम्हाला माहित पण असेल. तो म्हणजे काय, तर दुसरं तिसरं काही नसून नाम. नाम म्हणजे काय, तर सर्वसाधारण मी जर सांगेन ना बाळा, आप कुणाला तरी जो काही स्पेसिफिक नाव असतो ना, एखाद्याची ओळख, कोणाची पण जर आपल्याला ओळख करायची असेल, ओळख पटवून द्यायचं असेल, तर सुरुवातीला तुम्ही काय सांगत असता त्याच्याबद्दल. तर कोणी पण कोणाला पण तुम्ही त्याची ओळख विचारता, तर काय असते रे, तुम्ही काय सांगता? किंवा कोणाला तुम्ही जर त्याची ओळख विचारलं तर तो तुम्हाला काय सांगतो? सर्वप्रथम तो नेहमी तुम्हाला त्याच्या किंवा तुमच्या नावाबद्दल विचारण्याचा प्रयत्न करत असतो. त्या नावापायीच त्याची स्वतःचं अस्तित्व आहे, त्याची आयडेंटिटी आहे, हा सगळ्यात महत्वाचा. बस नाम म्हणजे तेच आहे. तर या पर्टिक्युलर आज आपण जे काही टॉपिक डिस्कस करणार आहोत त्यामध्ये नाम व नामाचे आहोत. काय जसे अगर सपोज मी तुम्हाला काही सांगेन ना नामाबद्दल, तर जसं बघा, माणसे म्हणा, माणसे मानव जे काही लोक वगैरे असतात ते, वस्तू म्हणा, पदार्थ म्हणा, प्राणी म्हणा, पक्षी म्हणा, ठीक आहे. हे काल्पनिक कोणत्या पण तुमच्या दिमागामध्ये येणारे कोणत्याही वस्तू, कुठलं पण असं काहीतरी क्रिया, है ना, जे काही तुमच्या मनामध्ये येतात त्यांना जे स्पेसिफिक काहीतरी नाव लोकांनी ठेवलेलं आहे ना, त्यालाच नाम म्हणतात. दुसरं काही नाही. याच्यामध्ये खूप जास्त दिमाग लावायची गोष्ट नाहीये. महत्वाचे 3 प्रकारावर आपण अभ्यास करणार आहोत. ते जरी काय तुम्हाला जमलं ना, बस मिशन फतेह बच्चा, मैं सच बता रहा, उससे ज्यादा आपको कुछ भी जरूरत नहीं पड़ेगी इस पर्टिक्युलर टॉपिक में. ठीक आहे. अजर अजर आपण थोडस समोर जाऊ तर बघा, मी सांगतो तुम्हाला की जगातील कोणत्याही दिसणाऱ्या, बघा काही काही 2-3 प्रकारचे आपण व्याख्या बघूया, त्याच्यानंतर काही एक्झाम्पल घेऊया, बस संपवून टाकूया. काही खूप भारी भरकम टॉपिक नाही आहे बाळा. ओके, तुम्हाला खूप छान वाटेल इतका पक्का. ओके, तर बघा, जगातील कोणत्याही दिसणाऱ्या किंवा न दिसणाऱ्या वस्तूला जो विशिष्ट असं एक नाव असते ना बाळा, कोणतं पण वस्तू म्हणा, जे काही तुम्हाला तुमच्या पण आता तुम्ही जसं व्हिडिओ बघत आहात, ठीक आहे, आता मोबाईल मध्ये बघत आहात, जे काही तुमच्या समोर जे काही आता प्रोडक्ट ठेवलेला आहे तो काय आहे, तर मोबाईल आहे. तुम्ही त्याला त्याच्या नावाने ओळखलं ना, बरोबर आहे. जर तुम्ही सपोज टेबलवर बसले असाल तर ते टेबलच्या स्वरूपामध्ये काय आहे, त्याचं नाव काहीतरी असेल ना, ते टेबल, तर ते म्हणजे नाव. तर मग या जगातील कोणत्याही दिसणाऱ्या किंवा न दिसणाऱ्या वस्तूला जे एक विशिष्ट नाव ठेवलेलं असते तेच म्हणजे नाम. आणि त्याचीच व्याख्या म्हणजे काय, तर नाम म्हणतात. हे लक्षात ठेवायचं. जर मी काही उदाहरण घेतले ना बाळा, तर बघा, गुलाब व मोगरा ही फुलांचे काय आहेत रे बाळा, नाव आहेत. तर बघा, हा याला बघता बरोबर तुमच्या येतो ते गुलाब आहे. काय म्हणता तुम्ही, तुमच्या फेवरेट आहे, खास कर मुलींच्या खूप फेवरेट असते बरं. ठीक आहे. तर बघा, कुठे ना कुठे तो दिसता बरोबर तुम्ही पटकन काय म्हटलं की अरे यार, हा तर गुलाब आहे. तर हे गुलाब नेमकं काय, गुलाब हा त्याचा ओळख आहे. मला या जगामध्ये भलेही आपल्या भारतामध्ये कुठे ना कुठे गुलाब बनत असतील, पण त्याला जगामध्ये एक वेगळं नाव आहे, तो म्हणजे रोज, इंग्लिशच्या स्वरूपामध्ये सांगेन. पण पूर्ण अख्ख्या महाराष्ट्रात म्हणा किंवा अख्ख्या आपल्या भारतामध्ये म्हणा, त्याला मला असं वाटते की त्याला
गुलाब असं म्हटलं जाते आणि गुलाबाच्याच नावाने त्याला ओळखलं जातं. आहे की नाही? त्याची ती आयडेंटिटी झाली. त्याची ती ओळख झाली. समजलं? लोकांनी ठेवलेलं नाव आहे ते. असं काही नाही, की आपण स्वतःहून काही बनवलं आहे बा म्हणून. ठीक आहे. तर बघा, त्याची काय झालं? तर गुलाब म्हणजे त्याचं नाव. म्हणजे नाम हा गुलाब झालं बाळा. बस. जर तुम्हाला विचारलं, की सांगा याचं नाम काय? तर गुलाब आणि मोगरा हा त्याचं नाव झालं. बस फुलाचं नाव. स्पेसिफिक फुलाचं नाव आपण सांगतोय. ओके. त्याच्यानंतर आंबा व चिकू ही फळांची नाव आहे. त्याला बघता बरोबर तुमच्या मनात आलं ना, की हा आंबा आहे म्हणून. बस रे. कोबी व भेंडी पाहता बरोबर डायरेक्ट म्हटलं असं, अरे भेंडीची भाजी. कशावरून म्हणता रे? कारण की तुम्हाला माहित आहे, की त्या दिलेल्या वस्तूला, त्या दिलेलं जे काही चित्र दिसत आहे त्याला भेंडी म्हणतात रे. त्याचं नाव आहे स्पेसिफिक. गाय, जसं आहे गाय तुम्हाला दिसते. कसं? म्हणजे त्याला काहीतरी ओळख आहे ना, त्याला काय म्हणतात? तर गाय म्हणतात. बस हेच आहे, बाकी काही नाही आहे नाम म्हणजे. ठीक आहे. जसं आता चिमणी आहे बघा, चिमणी याला बघता बरोबर तुम्ही काय म्हणता? चिमणी आहे. याला बघता बरोबर तुमच्या दिमागामध्ये काय येतोय? नदी आहे. याला बघता बरोबर तुमच्या दिमागामध्ये टेबल येतोय रे बाळा. याला बघता बरोबर तुमच्या दिमागामध्ये खडू येत आहे. त्यांची स्पेसिफिक ओळख तुम्ही सांगत आहात. यांना बघता बरोबर बघा, अरे वाह! छोटे-छोटे से पाय, एक नंबर छोटे-छोटे से बेबी के पैर है रे ये. तर देखो पाय बघता बरोबर पाय तुम्ही म्हटलं. या मोठ्या-मोठ्या जे काही तुम्हाला गोष्टी दिसत आहेत त्यांना हात तुम्ही म्हणू शकता. एक ओळख झाली ना रे बाळा. यांना जे काही तुम्ही तुम्ही जे आतापर्यंत तुम्ही काही शिकलं असाल, त्यांना काय-काय गोष्टी त्यांना संबोधलं जाते हे त्यावरून तुम्हाला कुठे ना कुठे तुम्ही ओळख सांगू शकत आहात. बरोबर आहे. तेच गोष्ट आहे, बाकी दुसरं काही नाही. याला बघता बरोबर अलेलेलेलेलेले आपला भातावर भीड लावायला, भंडारा जिल्ह्यानं भातावर भीड लावायला काम आहे भाऊ. याला बघता बरोबर भात लक्षात येतो की नाही? बघा ना बच्चा, याला बघता बरोबर तुमच्या दिमागामध्ये कटोरी येतो की नाही? म्हणजे हे जे काही गोष्टी, वस्तू तुम्हाला मी दाखवत आहे, त्यांना स्पेसिफिक काहीतरी नाव आहे रे. त्यालाच काय म्हणतात? तर नाम म्हणतात. आता याला बघा कुठे ना कुठे असं वेगळ्या प्रकारामध्ये डिस्ट्रिब्यूट केलं आहे बरं त्यांनी. ठीक आहे. त्यांनी म्हणजे व्याकरणाचे जे काही लोक तज्ञ असतील, मी तर तुम्हाला माहित आहे मराठीचा खतरनाक कसा काय आहे म्हणून माझ्यामध्ये मराठीबद्दल तुम्हाला सगळ्यांना माहित आहे, सांगण्याची गरज नाहीये. एनिवे, तरी पण मी प्रयत्न करतोय की माझं मराठीबद्दल मी बेस्ट तुम्हाला देणार. ठीक आहे. तर बघा, समोर अगर सपोज जाऊया ना बाळा, तर बघा नामाचे 3 प्रमुख प्रकार आहेत बाळांनो. ठीक आहे. 3 महत्वाचे प्रकार. त्यापैकी पहिला प्रकार आहे सामान्य नाम, दुसरा प्रकार आहे विशेष नाम आणि तिसरा प्रकार आहे भाववाचक नाम. या तिन्ही प्रकारांना आपण छान पद्धतीने आता समजून घेऊ. ठीक आहे. तुम्हाला समजलं असेल, पक्का समजलं? पक्का तिथे मला कमेंट करा, येस सर. तुम्ही तिथे कमेंट करू शकता बाळांनो. ठीक है ना? यस सर, नो सर, बाकायदा आप बहुत बेहतरीन ढंग से यहाँ पे कमेंट कर सकते हो। और कुछ दिनों के बाद जैसे हम लोग ऐप के थ्रू जैसे पढ़ेंगे ना, तो डायरेक्टली आप मुझे प्रॉपर देख पाओगे और मैं भी आपको प्रॉपर देख पाऊंगा। उस सिचुएशन के साथ हम लोग खेलेंगे। ठीक है। जैसे कि आपको पता है कि अपना हेडफोन का जरा प्रॉब्लम चल रहा है। जो हेडफोन आया था वो गलत आया था, उसको वापस कराया गया, अभी रिप्लेस होके वो नया आ रहा है। तो देखते हैं, वो कंपनी कंपनी के वेरी करता है, बाकी उस पर ज्यादा डिस्कस नहीं करेंगे। जैसे वो हेडफोन आ जाता है, उसके साथ लिंक करने में कहीं ना कहीं हमें अच्छा रहेगा, है ना? तो देखो, सबसे पहिला वाला प्रकार, सगळ्यात पहिला प्रकार आपण अभ्यास करतोय बाळा, त्याचं नाव आहे सामान्य नाम. बिलकुल सामान्य नाम. काय आहे हे सामान्य नाम? नेमकं काय असते? एक काही उदाहरण घेऊ आपण, म्हणजे जेणेकरून तुम्हाला समजण्यासाठी कुठे ना कुठे सोपं जाणार. ठीक आहे. पहिले काही उदाहरण सांगतो, मग त्याला पटवून देतो की काय मेन म्हणजे सामान्य नाम असं नेमकं काय असतं. ठीक आहे. जर मी तुम्हाला म्हटलं, नीट लक्ष देऊन ऐका बाळांनो माझ्याकडे. ठीक आहे. जर मी तुम्हाला एक उदाहरण दिलं आणि असं म्हटलं की समीर हा हुशार मुलगा आहे. कसं? समीर हा हुशार मुलगा आहे. पहा, त्याच्यानंतर मी जर तुम्हाला प्रश्न म्हटलं दुसरं, की गंगा ही पवित्र नदी आहे. उदाहरण देतोय मी तुम्हाला. आणि जर तिसरं तिसरं उदाहरण म्हटलं, मुंबई हे प्रसिद्ध शहर आहे. आता बघा, समीर हा हुशार मुलगा आहे. आता यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, की मुलगा हा जो शब्द आहे ना वाला, ठीक आहे? मुलगा हा शब्द कुणासाठी पण लागू पडेल की नाही पडेल? जसे आपल्या क्लासमधला कोणी मीत आहे पकडा. ठीक आहे. अजून कोणी शंतनू आहे. आहे? शंतनू पकडा. कोणी अजून काय पकडता? कोण कोण हर्षांत आहे. हर्षांत आहे. एहान आहे. आहेत की नाही? हे सगळे मुलं आहेत. आता समीर हा हुशार मुलगा आहे. मुलगा हा शब्द ओव्हरऑल कुठे ना कुठे प्रत्येक मुलाच्या जातीला, एक मुलाच्या कॅटेगरीला
डिस्क्राईब करतोय की नाही करत. स्पेसिफिक एका मुलासाठी असतो. कळलं? ठीक आहे. आता समीर हा 4 मुलगा आहे. समीर हा एकच मुलगा मी मानतो. पण जो मुलाबद्दल मुलगा जो हा शब्द आहे, हा फक्त समीर पुरता मर्यादित नाहीये. माझ्या पुरता पण आहे. तुमच्या पप्पाबद्दल पण मर्यादित आहे. शाहरुख खान, सलमान खान जितके पण या जगामध्ये मुलं तुम्हाला दिसतात, त्या प्रत्येक लोकांच्या नावासाठी कुठे ना कुठे मुलगा हा शब्द यूज होतो की नाही होत? प्रत्येक मुलासाठी रे. आता बघा गंगा आहे जसं नदी असते. तर गंगा ही पवित्र नदी आहे. माहिती आहे ना मला गंगा ही पवित्र आहे म्हणून. पण कावेरी नदी पवित्र नाही आहे का? नदीच आहे ना ती पण. यमुना नदी पवित्र नदी नाही आहे का? आहे ना, नदी आहे ना. अशा नद्या तर भरपूर आहेत. आपली वैनगंगा नदी एक नंबर नदीच आहे ना भावा. नाव फक्त बदलले आहेत ना रे. पण जे नदी आहे, नदी नावाचा जो हा प्रकार आहे, नदी नावाचं हे जे कॅटेगरी आहे, प्रत्येक आपण या जगामध्ये नदी वाहत आहेत, त्या प्रत्येक नदी म्हणजे प्रत्येकासाठी नदीच हा शब्द म्हणजे रिव्हर हा शब्द कॉमन आहे बाळा. सामान्य आहे, बिलकुल कॉमन आहे. त्याच्यात काही फरक नाही. नाव बदलतात, मान्य करतो मी. पण जे नदी हा शब्द आहे, प्रत्येकासाठी तुम्ही कॉमन वापरू शकता. आपल्या लाखांदूरची वैनगंगा असं म्हणू शकतो आपण. वैनगंगाच आहे का रे आपली? कमेंट कराल बरं. भंडाऱ्याची वैनगंगा आहे. इकडली मला आठवत नाहीये, शायद वैनगंगाच असेल. ठीक आहे. म्हणजे सांगण्यामागचा माझा उद्देश तुम्हाला काय आहे बाळांनो, की नावं बदलतात, पण त्यांची जी ओळख असते ना, ओळख हे कुठे ना कुठे नदीच्या स्वरूपामध्ये आहे. जसं समीर, जसे नावं बदलले खूप सारे, पण ते मुलाच्याच कॅटेगरीमध्ये येतात. समजलं? आणि जसं हे मुंबई बघा, मुंबई हे पवित्र म्हणतो, प्रसिद्ध शहर आहे म्हणते. तर मुंबईच प्रसिद्ध आहे का? बँगलोर नसे का? नागपूर नाही का आमच्या? दिमाग खराब. पुणे आपला भंडारा प्रसिद्ध आहे. भंडारा जिल्हा भातावर भिडला दिमाग खराब. समजला का? तलावाचा जिल्हा म्हणून ओळखतात या गोंदियाला. प्रसिद्ध आहे भाऊ. ओळखतात की नाही? शहरच आहेत ना हे. म्हणजे माझ्या सांगण्याचा उद्देश काय आहे, की मुंबई झालं, भंडारा झालं, गोंदिया झालं. ह्या सगळ्या गोष्टी, ह्या ओव्हरऑल सगळ्याच्या सगळ्या टर्म हे सगळे शहर आहेत ना. नाव बदललंय ना फक्त. काय झालंय? बघा म्हणा, बघा बघा. बघा म्हणा, ती म्हणा आणि हे शहर म्हणा. सर्वसाधारण नाव आहे. सामान्य नाव आहे. कुठे पण यूज होतात. कुठल्या पण गोष्टीला डिस्क्राईब करायसाठी यूज होतात. म्हणून ते सामान्य नाव आहे. म्हणून ते काय आहेत? सामान्य नाव आहेत. हे लक्षात ठेवा बाळा. हे मी इथं लिहून पण दिले आहेत. बघा, तुम्हाला सगळे दिसूनच जातील. ठीक आहे. कोणत्याही शहराला लागू शकतो. शहर म्हणजे कोणताही शहर झाला. नदी म्हणजे कोणतीही नदी झाली. मुलगा म्हणजे कोणताही मुलगा झाला. म्हणून त्यांना सामान्य नाम कुठेही यूज होते. सामान्य, सर्वसाधारण, सार्वजनिक. सार्वजनिक म्हणजे सामान्य नाम बस. सीधा सीधा लक्षात ठेवायचं. अजून उदाहरणाच्या स्वरूपात मुलगा, कोणताही मुलगा, नदी, कोणताही शहर, कोणाच्याही घर, दिमाग खराब असे मनमाने घर आहेत. कोणाचेही घर म्हणू शकता. फुलं, कोणताही फुल, कोणताही फुल, गुलाब, जास्वंद, काय काय असतात कोणती मराठीची, इंग्रजीची, बुद्धिमत्ताची, नवोदयची, सैनिकी स्कूलची, युपीएससीची, एमपीएससीची. अरे भाऊ मनमाने पुस्तक आहे. चित्र, कोणाच्याही चित्र काढू शकता तुम्ही. बाबासाहेबांच्या, गांधीजीच्या, पंडितजी नेहरूजीच्या, बहुत सारे कोणाचेही काढू शकता. शहीद आदम भगत सिंगजीचा तुम्ही फोटो काढू शकता. म्हणजे चित्र सांगण्याचा उद्देश माझा काय आहे बाळा तुम्हाला, की हा चित्र हा शब्द कुठेही तुम्ही युज करू शकता ना रे. खेळ, कोणताही खेळ राहिला. खेळ हा शब्द फुटबॉलसाठी पण असते, क्रिकेटसाठी पण असते, हॉकीसाठी पण असते, टेनिससाठी पण असते, बुद्धिबळासाठी पण असते. वाटेल त्या गोष्टीसाठी तुम्ही खेळाच्या स्वरूपात यूज करू शकता. तारा, आता वेगवेगळे प्रकारचे तारे आहेत बघा, ध्रुव तारा, अजून माहित नाही वेगळे वेगळे प्रकारचे, तुम्हाला तर माहितच आहेत, सांगाल मला कमेंट करून. ठीक आहे. ग्रह, ग्रह काय एकच आहे का? दिमाग खराब. आपला जसा पृथ्वी आहे, जुपिटर आहे, मार्स है, नेपच्यून, अरे भाई बहुत सारे दिमाग खराब. ठीक है। अब तो इतने सारे हैं तो हमको खुद को भी पता नहीं है, इतने सारे यूनिवर्स में ग्रह घूम रहे हैं. कभी उस पर कभी फुर्सत में बात करेंगे. तो सर्व सामान्य नाम तुम्हाला समजलं असेल ही अपेक्षा करतो. ठीक आहे. आणि काय बघा, नेक्स्ट प्रकाराकडे जाऊ. विशेष नाम भाई, ये तो खतरनाक है. बघा तुम्हाला प्रश्न कसे एका पद्धतीने विचारले जाऊ शकतील त्याबद्दल जाण्यात आपण बेसिक पहिले करूया.
म्हणजे समोर जाऊन तुम्हाला कुठल्या गोष्टीचा त्रास नको व्हायला, हा माझा सांगण्याचा उद्देश आहे, बाकी काही नाही. ओके. बघा, पुन्हा जसं मी तुम्हाला सांगितलं होतं, की याआधी जसं मी सर्वसामान्य नाम काय होतं तो सामान्य नाम होतं, बरोबर आहे. आता आपण डिस्कस करतोय बाळा विशेष नाम. काय आहे विशेष नाम? बघा, वाक्य मी तेच घेतो जे याच्या आधी घेतलं होतं. बघा, तेच प्रश्न घेऊ, तेच उदाहरण घेऊ, म्हणजे तुम्हाला कुठे ना कुठे रिलेट करायला खूप छान होणार. ठीक आहे. जसा मी प्रश्न म्हणजे मगाशी उदाहरण तुम्हाला दिलं होतं, की समीर हा हुशार मुलगा आहे. ठीक आहे सर. गंगा ही पवित्र नदी आहे. ठीक आहे सर. मुंबई हे प्रसिद्ध शहर आहे. ठीक आहे सर. त्या ठिकाणी मुलगा, नदी आणि शहर हे सामान्य नाम होते. सर्वसाधारण नाम कुठेही युज करू शकत होता. बरोबर आहे. पण आता हा आहे प्रकार विशेष नामाचा. याचं स्वतःचं एक अस्तित्व राहणार आहे. या नावाचं स्वतःचं एक प्रभुत्व राहणार आहे. त्याला दुसरं कुठंच ओळख नाही राहणार. म्हणजे सपोज एक गोष्ट लक्षात घ्या सांगण्याचं, समीर म्हणजे समीर. हा, आता बघा सांगण्याचा उद्देश, आता जसं उदाहरण मी घेतलं आहे ना समीर बद्दल, समीर हा हुशार मुलगा आहे. आता जे काही व्याख्या त्याल्याबद्दल म्हणजे बोललं जात आहे ते समीर बद्दल बोललं जात. समीर हा स्वतःचं एक अस्तित्व झालं की नाही झालं. समीर जसं सलमान खान, सलमान खानच्या बिचाराच्या स्वतःचं एक अस्तित्व आहे. मान्य कराल. अजून जसं बाबासाहेबाचं, बाबा साहेब आम्बेडकर जैसे जिन्हें आप जानते हो सारे के सारे लोग, उनका एक खुद का अस्तित्व है बड़ा. उनके समान किसी दूसरे को उपाधि मिल जाएगी क्या? नाही, त्यांनी स्वतःचं नाव कमावून टाकलं ना रे, म्हणून तो विशेष नाव. समीर या ठिकाणी विशेष नाव झालं. या ठिकाणी हुशार. गंगा ही तो गंगाबद्दल बोलत आहे. गंगाच गंगा स्वतः काय झालं, स्वतःचं नाव. दुसऱ्या नदीला तुम्ही गंगा नदी म्हणा नाही ना, ती गंगा नदीच झाली. तुम्ही तिला कावेरी नाही म्हणू शकणार, वैनगंगा नाही म्हणू शकणार. समजलं का? गंगा स्वतः स्पेसिफिक झाली म्हणून ते विशेष ठरते, हे लक्षात ठेवायचं. जसं मुंबई शहराला, मुंबईला तुम्ही लाखांदूर म्हणाल का जी, नाही तर पालांदूर म्हणाल. मुंबईला मुंबईच म्हणायला लागेल. हा का, मुंबईचं स्वतःचं एक अस्तित्व आहे ना रे. स्वतः त्यांनी एक नाव कमवलेलं आहे मुंबईला. सपनों की नगरी करके कहा जाता है मुंबई को भाई, सच बता रहा. वो बात अलग है, किसी के सपने चूर चूर हो जाते तो किसी के सपने और बड़े हो जाते. लेकिन मुंबई स्वतःच एक कुठे ना कुठे अस्तित्व पकडलं ना तिला. प्रसिद्ध शहर आहे ना ते मुंबई. मुंबईला मी मुंबईला मी मळेघाटही नाही म्हणू शकत, लाखांदुरी नाही म्हणू शकत. मुंबई मुंबई आहे म्हणून ते विशेष नाव आहे. सांगण्याचा माझा उद्देश काय, की समीर हा शब्द एकाच मुलाला लागू पडतोय. गंगा हा शब्द एकाच नदीला लागू करतो. एकाच शहर या नामे व्यक्तिवाचक आहे. एखाद्या व्यक्तीबद्दल सांगल्या जात आहे, एखाद्या वस्तूबद्दल सांगल्या जात आहे, हे लक्षात घ्या. आणि नाम म्हणजे दुसरं तिसरं काही नसून बाळा, एखाद्या व्यक्तीबद्दल, एखाद्या वस्तूबद्दल, एखाद्या ठिकाणाबद्दल जे काही प्रॉपर माहिती तुम्हाला देतो तेच म्हणजे नाम असते ना रे. फक्त आपण त्याचे वेगळे वेगळे प्रकार बघत राहू ना, बाकी तर काही नाही. समजत आहात मी काय म्हटलं ते? हाच प्रकार आहे, बाकी दुसरं काही नाहीये. व्यक्तीबद्दल विशेष काहीतरी सांगण्यात येत आहे. व्यक्तिवाचक नामांच्या व्याख्याला आपण विशेष नाम असे म्हणतो. हा मस्तपैकी नोट लिहून टाकाल बाळांनो, की ज्या नामाने बोध होत नसून त्या जातीतील एका विशिष्ट व्यक्तीचा, प्राण्याचा किंवा वस्तूचा बोध होतो ना, त्याला विशेष नाम म्हणतात. हे उदाहरण तुम्हाला सांगितलंच आहे बाळा. सतीश झालं, समीर झालं, सुलभा झालं, मुंबई झालं, भारत झालं. भारतला आपण पाकिस्तान नाही म्हणू शकत, गलती नाही करायची. पाकिस्तानला भारत म्हणू शकता भाऊ, कारण की आपल्यापासूनच वेगळा झालाय तो. बांगलादेशलाही म्हणू शकता भाऊ, बहुत जल्द उस पे भी वीडियो आने वाला है अपना. ठीक है. बांगलादेश भाऊ आपलाच तुकडा दिला हो त्यांना. ठीक आहे, तुम्ही सांभाळा, तुम्हाला एवढ्याच इच्छा आहे तर. हा लक्षात ठेवा. ठीक है. लेकिन अभी हम लोग ऑफिशियली नहीं बोल पाएंगे, शायद अभी वो वार तो चल ही रहा है, युद्ध शुरूच है. हाँ माइंड दिमाग खराब, पाकिस्तान को उड़ा देंगे और भाई पाकिस्तान अपना चाहे बोल देंगे. कुछ भरोसा नहीं मोदी जी का, खतरनाक काम चल रहा है भाऊ. अभी देखते क्या होता आगे. अपना वो विषय नहीं है, अपना फिलहाल ये है विशेष नाम. तो विशेष नाम समजलं ना, जसं मोदीजी, बिचारा मोदीजीला आपण मोदीजीच म्हणतो. त्यांनी स्वतःचं नाव कमवलं आहे. प्रधानमंत्री म्हटलं नाही, कुठे दिमागामध्ये फक्त मोदीजी येतात येतात ना.
अब देखो मी त्यांच्या प्रशंसक आहे अशातली गोष्ट नाही आहे. पण आता तुम्ही स्वतःच विचार करा. बच्चा बच्चा जानता है यार उनको. प्रधानमंत्री डायरेक्ट दिमागामध्ये येतो मोदीजी म्हणून. त्यांनी स्वतःचं नाव कमवलं आहे ना त्याबद्दल. म्हणून तो विशेष नाम आहे. हा लक्षात घ्या. प्रधानमंत्री पद नाही झालं. मोदीजी हा त्यांचं विशेष नाम झालं. इतका पक्का. ठीक आहे. प्रधानमंत्री पद पण विशेष नामच राहणार. कारण की प्रधानमंत्री पदला आपण राष्ट्रपती पद थोडी म्हणू. समजलं? ठीक आहे. चला बघा समोर जाऊया बाळा. बघा भाववाचक नाम याच्या आधी मी तुम्हाला सामान्य नाम सांगितलं त्यानंतर विशेष नाम सांगितलं आता भाववाचक नाम बघूया ते का ठीक आहे तेच उदाहरण घेतो म्हणजे तुम्हाला समजण्यासाठी कुठे ना कुठे सोपं जाणार बघा पहिला उदाहरण जर घेतो बाळा मी तर समीरची हुशारी सर्वांना माहित आहे ठीक आहे जी म्हणा गंगेची पवित्रता मनात ठसवा ठीक आहे जी म्हणा मुंबई शहरात संपन्नता आहे ठीक आहे जी म्हणा आता बघा याच्यातून काय समजलं याच्या आधी आपण समीर बद्दल बघितलं हा कोणता नाम होता विशेष नाम होता गंगा विशेष नाम होता मुंबई विशेष नाम होता त्याच्यानंतर मुलगा म्हणजे हा सामान्य नाम होता पण सर तुम्ही भाववाचक नाव सांगता ना जी मग जेव्हा भाववाचक नाव तुम्ही सांगता तेव्हा कुठे नाही कुठे कुठे नाही कुठे भाव इमोशन्स काहीतरी त्याच्याबद्दलचं म्हणजे असं म्हणू शकता की त्याला काहीतरी इंट्रोड्यूस करणं त्याच्याबद्दल काहीतरी महत्व सांगणं त्याचा एक काहीतरी विशेषता सांगणं तेच म्हणजे भाव झालं ना तर बघा बाळांनो आता यामध्ये आपण समजून घेऊया प्रॉपर पद्धतीनं की बघा समीरची हुशारी हुशारी म्हणजे त्याचं स्वतःचे एक अस्तित्व झालं की नाही झालं त्याच्या एक हुशारीला आपण त्याची कला म्हणू त्याची विशेषता म्हणू त्याच्यामध्ये असलेलं इमोशन लपलेला इमोशन म्हणून ठीक आहे ही हुशारी गंगेची पवित्रता त्याच्याबद्दलची एक ओळख झाली बाळा त्याच्या ओळख बद्दल तुम्ही नाव काहीतरी घेत आहात मुंबई शहर हा संपन्नता म्हणजे शहरामध्ये संपन्नता आहे एक काहीतरी भाव प्रकट झालं झालं की नाही झालं संपन्नता ह्या सगळ्या गोष्टीला जसं हुशारी झाली पवित्रता झाली संपन्नता झाली हे शब्द त्यांचं गुण सांगत आहे समीरचा गुण काय सांगतोय की तो हुशार आहे नदीचं गुण काय सांगतंय की ते पवित्र आहे मुंबई शहराचा गुण काय सांगत आहे की ते संपन्न आहे संपूर्णपणे भरलेली आहे ठीक आहे सांगण्याचा उद्देश तर अशा प्रकारे हुशारी पवित्रता संपन्नता ही नावे एखाद्या वस्तूमधील किंवा व्यक्तींमधील गुणांची कुठे ना कुठे नाव तुम्हाला सांगतो त्या नावाबद्दल तुम्हाला ओळख करून देतो त्यांच्या गुणांची खास कर आता ती नामे वस्तूमधील गुण राहू शकतो किंवा त्यांचा धर्म राहू शकतो किंवा एखादा भाव दर्शवू शकतो हे लक्षात घ्या अशा नामांना व्याकरणामध्ये भाववाचक नाव असे म्हणतात हा लक्षात घ्या बघा ठीक आहे तर बघा ज्या नामाने किंवा त्याला भाववाचक नाव असे म्हणतात उदाहरणार्थ तुम्हाला सांगितलं त्या सगळ्या गोष्टी ठीक आहे काय काय गोष्टी अजून बघा की चांगुलपणा कोणाच्या राहते ना कोणी कोणी चांगुलपणा राहतात सौंदर्य कोणी कोणी मस्त सुंदर दिसते भाऊ कोणी कोणी मोठेपणा दाखवते मनमाने राय नाही पण मोठेपणा दाखवते बे बेटे कोणी कोणी नम्र असतात म्हणजे नम्र म्हणजे कुठे ना कुठे खूप प्रामाणिक असतात मोठे नसूनही कुठेतरी मोठे असतात पण कुठे ना कुठे नम्र असतात दाखवत नाही की मी मनमाने मोठा उभा लबाडी अरे रे रे चपडाई अरे रे यांचे कुठे ना कुठे मराठीमध्ये अजून काही वेगळे शब्द आहेत का मला जरा सांगाल बरं तुम्ही जेव्हा क्लासमध्ये भेटाल तेव्हा ठीक आहे यांचे समानार्थी शब्द जरा काढून बघाल काय आहेत ते ओके तर चला आता बघूया हे तीनही प्रकार आपले झाले नेक्स्ट क्लासमध्ये जेव्हा आपण भेटणार आहोत तेव्हा आपण सर्वनामाबद्दल अभ्यास करणार आहोत बाळा पण ते सांगण्याआधी एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो रे हे लक्षात घ्या की हे तर फक्त व्याकरणाचा हिस्सा झाला नेमकं तुम्हाला मराठीचे मध्ये कसे प्रश्न असतात आणि कुठे ना कुठे कसा एक उतारा तुम्हाला विचारला जातो याबद्दल तुम्हाला बघायचं आहे का एक फक्त उतारा घेऊ ठीक आहे आणि त्याला सोडवण्याचा प्रयत्न करू ठीक आहे चालेल आणि हे काही असे शब्द आहेत बाळा हे लिहून ठेवून द्याल तुम्ही तुमच्याकडे हे तक्ता थोडा नीट अभ्यासा आणि त्याला लक्षात ठेवा की सामान्य नाम जनरली कोणते तर नदी झालं पर्वत झालं समुद्र देव देश आई बाप्पा मुलगा मुलगी राजा कुत्रा गाय
समजलं? हे सामान्य नाव झाले. विशेष नाव काय झाले बाळा? गोदावरी, हिमालय, व्यवस्थित त्यांचं नाव. अरबी, गणपती, भारत, गौरी, शंकर, अमित, कावेरी, शिवाजी, टंप्या, तांबू. टंप्या पण नाव राहते का रे? खतरनाक. भाववाचक नाम आहे बघा. पवित्रता, भव्यता, विशालता, मांगल्य, महानता, ममता, प्रेमळपणा, प्रामाणिकपणा, नम्रता, सूरपणा, इमानीपणा, साधेपणा हे काय आहेत रे? तर भाववाचक आहेत बघा. भाववाचक नाम आहे. ठीक आहे. हे लिहून ठेवून द्याल तुमच्याकडे, म्हणजे तुम्हाला एक ओळख राहणार की मी नेमकं विशेष नाम कोणाला म्हणायचं, सामान्य नाम कोणाला म्हणायचं आणि भाववाचक नाम कोणाला म्हणायचं. ओके. जे तुम्हाला मी म्हटलं होतं की एखादं तरी आपण बघूया की जेणेकरून आपल्याला कुठे ना कुठे एक अंदाज येणार की मराठीचे कसे उतारे असतात आणि त्याच्यासोबत कसं डील करायचं ते. ओके बाळांनो. तर बघा, मी 5 प्रश्न तुम्हाला तुमच्या समोरच दिलेले आहेत. ठीक आहे. आणि या पाचचे पाचही प्रश्न या उतारावर आधारित आहेत, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. तुम्हाला परीक्षेमध्ये हा असं लिहून देऊन ते तुम्हाला पटवून देतील की तुम्हाला याला उताराला कसं सोडवायचं आहे. ते वाचत बसतात, टाइमपास करायचा नाही. पण आता पहिला उतारा आहे, पहिला मराठीचा सुरुवात आहे, म्हणून तुम्हाला मी वाचून दाखवतो की पुढील प्रत्येक उतारा काळजीपूर्वक वाचा. प्रत्येक उतार्याखाली 5 प्रश्न दिले आहेत. प्रत्येक प्रश्नासाठी ब स डी ABCD अशी 4 संभाव्य उत्तर दिलेली आहेत. त्यापैकी योग्य उत्तराची निवड करा आणि योग्य उत्तराच्या पर्यायाचे वर्तुळ काळे करा. अरे दिमाग खराब, आता कुठं वर्तुळ आणून गा आम्ही, दिमाग खराब असे वर्तुळ राहतात भाऊ. ठीक आहे. ते मग नंतर पाहू. ठीक आहे. कसं त्याला करायचं, काय नाही करायचं ते. हा ना. तुम्हाला मी अँसर की कसं असते ते पण दाखवून देणार एखाद्या क्लासमध्ये. ठीक आहे बाळांनो. तर बघा, माझी जरा पद्धत उताराला सॉल्व्ह करण्याची कशी आहे ते तुम्हाला आधी सांगतो. तुमची शायद वेगळी राहू शकतो. तुम्हाला कोणीतरी वेगळ्या पद्धतीने सांगितलं असेल. ते पण त्यांच्या ठिकाणी बिलकुल व्यवस्थित बरोबर आहेत. पण कुठे ना कुठे मला जे बरं वाटते ना, ते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय. मी कधीच उतारा आधी वाचत नाही. कधीच उतारा वाचत नाही आधी. मी काय करत असतो, मी प्रश्न आणि त्यांचे जे ऑप्शन म्हणजे जे पर्याय तुम्हाला दिले असतात ना, त्याला 1 नाही, 2 नाही, 3 वेळा वाचत असतो. समजलं मी काय म्हटलं तुम्हाला? आता मी तुम्हाला 3 वेळा का बरं म्हटलं? कारण की तुम्ही आता सुरुवात करत आहात ना, तर तुम्ही 3 तरी वेळा वाचायचं. हळू-हळू, हळू-हळू तुमचं वाचन जेव्हा छान होतं ना, तुम्ही ते 3-3 नाही, 2-2 एकही वेळा वाचलं ना, तरी तुमचं येऊन जाणार. आता हे बघा, सगळं खेळ आहे वाचनाचं. तुम्ही किती छान पद्धतीने वाचन करता, किती छान पद्धतीने तुमचं वाचन आहे, ते सगळ्यात महत्वाचं ठरणार आहे ह्या मराठीच्या प्रश्नांवर तुम्हाला यश मिळवण्यासाठी. त्यासाठी मी सगळ्या पालक लोकांना एक गोष्ट सांगेन, आवर्जून सांगेन, की प्लीज आपल्या मुलांना कोणताही पेपर असू द्या, त्यामध्ये एक संपादकीय पेज म्हणून असते. संपादकीय. मला वाटते 7व्या किंवा 5व्या 6व्या नंबरवर राहतो. संपादकीय पेज. ठीक आहे. संपादकीय कागद म्हणून असतोय. ओके. हे जे पेज आहे ना, रोज वाचायला सांगा. आता बघा, मुलांना थोडीशी आदत लावावी लागेल. एका दमाने ते काही पूर्णच्या पूर्ण पेज वाचणार नाही. कारण की कागद खूप मोठा असतो, लांब असतोय आणि त्यामध्ये खूप वेगळे वेगळे लोकांची विचारसरणी असते. तर याच्यामध्ये बघा, फायदा त्यांना काय काय मिळेल? एक, त्यांची वाचनाची सवय वाढणार, त्यांना आवड निर्माण होणार आणि ते तुम्ही त्यांच्या समोर वाचत चला. तुम्ही जर त्यांच्या समोर मोबाईलला असे चिवडत राहणार आणि तुम्ही त्यांना म्हणाल की यार तुम्ही पेपर वाचून काढा, हा संपादकीय पेज तुझा वाचून झाला पाहिजे, तुम्हालाच वाचण्याची सवय नाही तर ते कशाला वाचतील? ते तर म्हणतील तुम्ही तर मोबाईल बघत आहात. फक्त एक रिक्वेस्ट करतो, मोबाईल ठीक आहे, काळाची गरज आहे, पण निदान त्यांच्या समोर तरी तुम्ही तसं नको करा. त्यांच्या समोर तुम्ही तसं कराल तर मग ते वाचनाची सवय लावतील नाही. कुठे ना कुठे वाचनाची सवय तुला त्यांना लावावी लागेल. तर ते अगर सपोज संपादकीय कागद तो अगर वाचत आहेत ना, तर तुम्ही त्यांच्या सोबत राहा. बाळा तू कसं वाचलं मला वाचून दाखव, असं त्यांना म्हणा. मी खरंच सांगतोय, त्यांना वाचनाची एक आवड निर्माण होणार आणि त्या संपादकीय कागदामध्ये खूप मोठ्या मोठ्या प्रसिद्ध लेखकांचे मस्त विचार लिहिलेले असतात. नवीन नवीन शब्द येतात, ते तुम्हाला त्याच्याबद्दल माहिती विचारतील, ते त्यांना सांगण्याचा प्रयत्न करा. खरं सांगतो, मुलांमध्ये अभ्यासाची आवड निर्माण करण्याची कला हे शिक्षकांमध्ये तर असतेच असते, पण त्याहून जास्त पालक लोकांमध्ये पण असते.
तर एक ते मदत मला तुमच्याकडून लागेल. प्लीज त्यांना तशी मदत करा. मुलं खूप छान अभ्यास करतील. ठीक आहे. जेणेकरून त्यांची वाचनाची सवय खूप छान होणार, बाकी काय नाही. जसा हा उतारा जसं बघा, त्याला मी जसं वाचण्याच्या आधी जसं मी तुम्हाला म्हटलं होतं, की मी कसं करतोय ते, तर मी फक्त काय करतोय, की फुटबॉलचे नियम बनवले गेले. ठीक आहे. प्रेक्षकांना मार्गदर्शन करण्यासाठी, त्याला सोपे करण्यासाठी, खेळाचे नियंत्रण करण्यासाठी, तो लोकप्रिय करण्यासाठी. ठीक आहे, वाचून झालं माझं. फुटबॉल खेळला जातो 2 संघांमध्ये, प्रत्येक 9 खेळाडूंमध्ये, प्रत्येक 10 खेळाडूंमध्ये, प्रत्येक 11 खेळाडूंमध्ये, प्रत्येक 12 खेळाडूंमध्ये. वाचून झालं. बस असे वाचून ठेवून द्यायचं. एक खेळाडू चेंडूचे नियंत्रण करतात. सॉरी, एक खेळाडू म्हणतो. खेळाडू चेंडूचे नियंत्रण करतात पायांनी, हातांनी आणि पायांनी, डोक्याने आणि पायांनी, मित्र आणि प्रेक्षक यांच्यासह. ठीक आहे, वाचून झालं. गोली आपल्या हाताने चेंडूला स्पर्श करू शकतो. मैदानात कोठेही, रेफरी समोर, पेनल्टी क्षेत्राच्या बाहेर, पेनल्टी क्षेत्राच्या आत. ठीक आहे, वाचून झालं. जगातील सर्वात लोकप्रिय खेळ आहे व्हॉलीबॉल, क्रिकेट, बुद्धिबळ, फुटबॉल. हे माझं फक्त वाचून झालं. आता आता या आधारावर मी उतारा वाचतो पहा, कारण की माझ्या दिमागामध्ये आता हे शब्द स्ट्राईक झालेले आहेत. मी जे प्रश्न वाचले आहेत ना, ते शब्द माझ्या दिमागामध्ये स्ट्राईक आहेत, की काय काय शब्द आता कुठे ना कुठेतरी मला ते उतारात भेटणारच आहेत बघा. कारण की वाचत असताना आता मला जे शब्द मला स्ट्राईक झाले होते, मी त्याला अंडरलाईन करणार आहे. बघा, फुटबॉल हा जगातील सर्वात लोकप्रिय. बघा, पहिल्याच लाईनने तुम्हाला कुठे ना कुठेतरी तुमच्याला कुठल्या तरी प्रश्नाचं उत्तर दिलं आहे, आणि तो म्हणजे 5व्या प्रश्नाचं. जगातील सर्वात लोकप्रिय खेळ काय आहे? तर फुटबॉल आहे. झालं उत्तर, खतम काम. उत्तर मिळालं, तुमचा गोलू करून टाकायचा होत बसल डी पर्याय. पहिल्याच दिलं रे. पहिलाच दिलं. फुटबॉल हा जगातील सर्वात लोकप्रिय खेळ आहे आणि तो जगातील प्रत्येक देशात खेळला जातो. ठीक आहे. फुटबॉलचे नियम ब्रिटनने 1860 मध्ये बनवले गेले. या खेळाचे नियंत्रण करण्यासाठी तेव्हा दी फुटबॉल असोसिएशन तयार झाली होती. बघा, खेळाचे नियंत्रण करण्यासाठी नियम बनवण्यात आले होते. कुठेतरी काहीतरी प्रश्न होता नियमाबद्दल. हा बघा, फुटबॉलचे नियम बनवले गेले प्रेक्षकांच्या मार्गदर्शनासाठी नाही बाळा, खेळाचे नियंत्रण करण्यासाठी. हा कोणता पर्याय? तर बी पर्याय. झालं तुमचं उत्तर. बघा, दंदन दंदन उत्तर मिळतात तुम्हाला. ठीक आहे. त्याच्यानंतर हा खरोखर एक सरळ साधा खेळ आहे. यामध्ये प्रत्येकी 11 खेळाडू कुठेतरी मी बघितलं होतं की एकूण कुठेतरी 11 खेळाडू होते. फुटबॉलचे खेळला जातो 2 संघांमध्ये, प्रत्येक 9 खेळाडू. बघा बघा बघा, इथेच आहे. प्रत्येक 10 खेळाडूंच्या प्रत्येक 11. हा तुमचा उत्तर म्हणजे सी. झालं रे बाळा, खतम झालं. झालं की नाही झालं? ठीक आहे. 11 खेळाडूंमध्ये 2 संघ परस्पर विरुद्ध संघाच्या गोलमध्ये चेंडू घालण्याचा प्रयत्न करतात. ठीक आहे. 3 प्रश्न तर असेच झाले आपले. त्याच्यानंतर खेळाडू आपल्या पायांनी अथवा डोक्यांनी चेंडूचे नियंत्रण करतात. कुठेतरी पाहिलं होतं मी हा प्रश्न. खेळाडू आपल्या पायांनी अथवा डोक्यांनी, खेळाडू चेंडू नियंत्रण करतात पायांनी, हातांनी आणि पायांनी, डोक्यांनी आणि पायांनी. ऍट घे, मिळालं सी उत्तर याचं. खतम काम. फक्त पायाने नाही, डोक्याने पण आणि पायाने पण नियंत्रण करतात. अरे भाऊ, 1 2 3 4 प्रश्न तर आपले असेच झाले रे. पण त्यांना चेंडूला हाताने अथवा बाहूने स्पर्श करण्याची अनुमती नसते खेळाडूंना. बरं, केवळ गोली. आता हा गोली म्हणजे माहित आहे का बाळांनो? गोली म्हणजे गोलकी असते. हा ज्या ठिकाणी गोल असते त्याच्या समोर उभा असणारा जो व्यक्ती असतो ना, खेळाडू, त्याला गोलकी म्हणतात. फक्त यालाच एक गोष्ट केवळ म्हणतात, चेंडूला हात पण लावू शकतो, पाय पण लावू शकतो. हा लक्षात ठेवा. आणि ते सुद्धा केवळ आपल्या जो काही त्याच्या गोलकीचा क्षेत्र असते ना बाळा, आपल्या गोला समोरील क्षेत्रावर तो फक्त नियंत्रण ठेवू शकतो. कशाबाबत? हाताने आणि पायाने. ठीक आहे. म्हणजे गोली आपल्या हाताने चेंडूला स्पर्श करू शकतो. हो. मैदानात कुठेही नाही, रेफरी समोर नाही, पेनल्टी क्षेत्राच्या बाहेर नाही, पेनल्टी क्षेत्राच्या आत. येस. म्हणजे डी तुमचा उत्तर बाळांनो. अशा पद्धतीने डील करायचं असते. थोड़ा सा वेळ कमी है, माफी चाहूंगा, थोड़ा सा मैं जल्दी आपके साथ अभी रुखसत ले रहा, लेकिन आई होप आपको ये पढ़ाई हुई सारी चीजें आपको समझ में आई होंगी, ये दुआ करता हूँ। प्रॉपर तरीके से नोट्स बनाइएगा, मस्त लिखिएगा। अगर सपोज हमारा चैनल, हमारा पढ़ा हुआ कंटेंट आपको अच्छा लगा हो तो प्लीज चैनल को सब्सक्राइब जरूर करिएगा। ऐसा ही कंटेंट रोज आपको मिलेगा। ये मैं मेरे तरफ से कहीं ना कहीं ट्राई जरूर करूंगा। आप हमारे साथ जुड़ना चाहते हो तो दिए गए नंबर पे कॉल करके पूछ सकते हो कि कैसे हमारे साथ जुड़ा जाए। मराठी रहे, रीजनिंग रहे, मैथमेटिक्स रहे, ऐसे ही हम लोग पढ़ने की कोशिश करते हैं। तो आई होप
मिलते हैं सारे के सारे बच्चे मंडे को। आपको ये सारी चीजें समझ में आई होगी, ये दुआ करता हूं। और मिलते हैं नेक्स्ट वीडियो में, तब तक खुश रहिए, ख्याल रखिए। थैंक यू सो मच, टाटा, बाय बाय।